ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मनिमित्ताने वसमत विधानसभा 92चे बूथ संयोजक मिलिंद यंबल यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भारत सरकारचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते पार पडला. मधुरदीप पॅलेस हिंगोली येथे भारतीय जनता पक्षाचा बूथ प्रमुख मेळाव्यात सदरील बक्षिसे देण्यात आली. यावेळी भाजप केंद्रीय संयोजक जयस्वाल, आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने, भाजप नेते माजी आमदार गजाननराव घुगे, रामराव वडकुते, भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, शहराध्यक्ष कैलास काबरा, वसमत विधानसभा बूथ संयोजक तथा महाराष्ट्र उद्योजक आघाडी उपाध्यक्ष भाजपा मिलिंदभाऊ यंबल, भाजप महिला आघाडीच्या उज्ज्वलाताई तांबाळे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. प्रथम पारितोषिक मिताली मिलिंद पाठक हिंगोली ₹21,000 व सुवर्णपदक. द्वितीय पारितोषिक दिशा प्रवीणकुमार उखळीकर मुंबई ₹15,000 व सिल्वर मेडल. तृतीय पारितोषिक ऋषभ सतीशकुमार सोनी वसमत व रोहन विजय चाटाळे प्रत्येकी ₹5,500 व छोटे सिल्वर मेडल माधुरी दिगंबर अर्धापूरकर वसमत, आदर्श अमित महाजन, वृषाली करेवार, शौर्या साखरे, रेसन्स इंग्लिश स्कूल शिरळशहापूर, वृषाली करेवार, तनिक्षा परदेशी, संदीप थोरात, वैभव जायकर श्रीगोंदा, वेदांतिका राजे भोसले शेवगाव, कृष्णा गवाणकर सांगली यांना प्रत्येकी ₹1,000 व ब्रांज मेडल प्रोत्साहनपर देण्यात आले. सदरील निबंध स्पर्धेमध्ये राज्यभरातून 172 निबंधक आले होते. त्यांचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी काल, आज, उद्या आणि अपेक्षा असा